आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जकाता सर, मालती शर्मा मॅडम, प्रदीप पंडित सर आणि अनिरुद्ध नक्षत्र ज्योती संस्थेच्या सर्वेसर्वा, संस्थापिका आणि कुलगुरू श्रीमती समीक्षा मॅडम, तसेच आपण उपस्थित सर्व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषप्रेमी, प्रचारक, प्रसारक या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी प्रथमतः आपल्या समीक्षा मॅडम यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. आदरणीय समीक्षा मॅडम व माझा परिचय हा ज्योतिषविषयी मॅडमच्या ऑनलाईन कार्यशाळेद्वारे झाला. आम्ही एकाच ग्रुपमध्ये त्या कार्यशाळेत होतो. तसेच जकातदार सरांनी भोरजवळ एका निसर्गरम्य अशा स्थळी कार्यशाळा घेतली होती. तेथे आम्ही सहभागी झालो होतो. त्यामुळं आमचा परिचय झाला. ऑनलाईन माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे आम्ही एकमेकांना पत्रिका पाठवतो, त्यावर चर्चा करतो व एकमेकाची मतंही जाणून घेतो. त्यामुळं आम्ही अधिक जवळचे असे मित्र झालो आहोत. समीक्षा मॅडमबद्दल सांगायचं म्हणजे त्या अत्यंत अभ्यासू आहेत, अत्यंत मेहनती आहेत, कष्टाळू आहेत व कामामध्ये त्यांनी स्वतः एकदा चुकून गेलं, एखादं काम घेतलं तर त्या स्वतः पुढं होऊन त्या काम करतात. त्यामध्ये त्या स्वतः झोकून देतात. त्या अत्यंत सोजळ, मृदू स्वभावाच्या आहेत. त्या अत्यंत गोड बोलणाऱ्या आहेत. सर्वांना आपलेसे वाटणारे आहेत. त्या उत्तम संघटक आहेत. सर्वांचं अतिशय उत्तम असं आदरातिथ्य त्या करतात. त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत अनेक असे थोर ज्योतिषी व्यक्तिमत्व घडवले आहेत, जे ज्योतिषशास्त्राबद्दल प्रचार आणि प्रसाराचे काम करतात. स्वतःसुद्धा अनेक असे त्यांनी घडवलेले ज्योतिषी हे समाजामध्ये उत्तम ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध पावले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मला परिचित असलेले जे काही लोक आहेत त्यापैकी एक ज्योतिष मित्र मिलिंद सर आहेत. बडोद्याचे हेमंत उपासनी सर आहेत. डहाणूचे वैभव पंडित आहेत. नागपूरचे पंडित सतीश गुरुजी आहेत. दीपक पाटील आहेत आणि अनेक असे लोक आहेत की जे आपल्या समीक्षा मॅडमने घडवलेत, शिकवलेत आणि त्यांना आपल्या स्वतःच्या संस्थेमध्ये कार्यरत ठेवले. त्यांच्याच या सर्वांच्या सहकार्याने समीक्षा मॅडम ज्योतिषशास्त्राचं, प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य अतिशय जोमाने करत आहेत. हे त्यांचं 5वं अधिवेशन आहे आणि 5ही अधिवेशन अतिशय यशस्वी त्यांनी करून दाखवले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी अधिवेशनं घेऊन ते यशस्वी करणं हे अत्यंत कठीण काम. न पेलवणारे धनुष्य त्या सहजतेने पेलवतात. त्यामागं आणि त्यांच्या कार्याला मदत करणारं हे त्यांचे पत्रिकेतील ग्रह आहेत असं मला वाटतं. आपण जर त्यांची पत्रिका जर बघितली तर सिंह लग्नाची त्यांची पत्रिका आहे. लग्नेश रवी हा लाभात असून मिथुन राशीत आहे. लग्नेश रवी हा लाभेश बुध यांच्यासोबत आहेत. या ग्रहस्थितीमुळे त्यांच्यामध्ये आत्मबळ, आत्मविश्वास, कोणतंही काम स्वतःहून पुढाकार घेऊन पूर्णत्वात नेण्यासाठी होणारी धडपड ही त्यांच्या अंगी आलेली आहे. रवीमुळे थोडासा त्यांच्या नाही म्हटलं तरी राग येतो, परंतु
जरी त्यांचा रागीट असा स्वभाव नसला तरी थोडंसं कामाच्या याच्यामुळं त्या चिडखोरही होतात, परंतु त्यामध्ये काम पूर्ण करावं ही भावना असते. कुठेही एखाद्याला दुखवायची अशी त्यांच्यात भावना नसते. पुन्हा राग शांत झाला की त्या अतिशय आपुलकीने आणि मृदू स्वभावाने त्याच्याशी मिळून मिसळून वागतात. लाभातील जो बोध आहे त्या बोधामुळं त्यांना अतिशय उत्तम असे मित्रपरिवार मिळालेला आहे. आणि जे मित्र अतिशय उत्तम आहेत, सज्जन आहेत, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि त्यांच्या ज्योतिषशास्त्रातील जे काही त्यांचं कार्य चालू आहे प्रचार प्रसाराचं त्यामध्ये त्यांना मदत करणारे आहेत. याच्याशिवाय आणखीन एक ग्रहयोग आहे जो समीक्षा मॅडमला त्यांच्या ह्या कार्याला अत्यंत मोलाचा मदतगार ठरला आहे. तो म्हणजे नेपच्यून. उत्तम ज्योतिष यायचं असेल तर नेपच्यून हा अतिशय उत्तम असावा लागतो. उत्तम नेपच्यूनशिवाय उत्तम ज्योतिष होता येत नाही. नेपच्यूनमुळं अंतःस्फूर्ती जी असते ती आपोआप येते. आणि समीक्षा मॅडमबाबत आपणाला हेच म्हणता येईल, त्यांच्या पराक्रमामध्ये नेपच्यून आहे. त्या नेपच्यूनची दृष्टी भाग्यस्थानावर आहे. त्या नेपच्यूनमुळं त्या जे काय फलित करतात ते तंतोतंत खरं ठरतं आणि अतिशय झटपट फलित करतात. ते जास्त आकडेमोडही करत नाहीत. पत्रिका आली की त्यांचं फलित खूप झालं तर 2-4-5 मिनटात तयार असतं. कारण आम्ही नेहमी व्हॉट्सअपद्वारे पत्रिकेची देवाणघेवाण घेतो. मला ते फलित करायला आकडेमोड करायला बराच वेळ लागतो, परंतु समीक्षा मॅडम ह्या अतिशय पटकन ते फलित देऊन मोकळं होतात आणि आमच्या दोघांचे फलित जवळजवळ सारखंच होतं. समीक्षा मॅडमच्या लग्नेश रवी असल्यामुळे त्यांच्यात जीवनशक्ती भरपूर आहे. शरीरात तेजस्वीपणा, करारीपणा जास्त आहे. कामाबद्दल आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला आहे. त्यामुळे त्या स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक काम स्वतः करतात. माझ्यासहित आपणा प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला आहे, मॅडम हा एवढं काम करतात पण थकत का नाही? त्यांना आळस आणि कंटाळा का येत नाही? याचं उत्तर त्यांच्या पत्रिकेत असलेला लग्नेश रवी लाभात हे आहे. सत्कृत्य करणं, चांगलं काम करणं, सर्वोत्कृष्ट काम करणं ही त्यांची सवय आहे. ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक कामावर त्या अतिशय बारकाईने देखरेख करतात आणि ते काम बरोबर आहे की नाही याचंही ते काळजी घेतात. त्यांचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. त्या प्रेमळ आहेत, हळव्या आहेत आणि भूतदयेने प्रेरित आहेत. त्यांना रागावणं किंवा एखाद्याला तोडून बोलवणं हे शक्यच होत नाही. त्यांच्यामध्ये सामाजिक कर्तव्य, सामाजिक गुण, त्या समाजकार्यसुद्धा करतात. त्यांच्या ह्या समाजकार्यामुळं त्या लोकप्रिय पण आहेत. अनेक जे गरीब लोक आहेत त्यांच्या पत्रिकेची ती अजिबात दक्षिणा घेत नाहीत. विनामूल्य ती पत्रिका देतात. त्यांना उत्तम असं मार्गदर्शन करतात. त्यामुळंच अत्यंत अल्प कालावधीमध्ये त्या मुंबईमधील एक प्रसिद्ध अशा ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या प्रत्येक पत्रिकेचं विश्लेषण, फलकथन हे जवळजवळ 90 ते 95% हे भरभर आलेलं असतं आणि तसे फीडबॅक त्यांना आलेले आहेत. त्यांचं कामाचा व्याप जर बघितला तर त्या पत्रिकाही सोडवतात, आलेल्या जातकाच्या प्रश्न सोडवतात, त्यांना वैयक्तिक समुपदेशन करतात. त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन ज्योतिषशास्त्राचे कार्यशाळा घेतात. मासिक भविष्य व्हॉट्सअपवर टाकतात. प्रत्येक ग्रहाचं जे राशांतर होतं एका राशी दुसऱ्या राशीत, त्यामुळे जे काही प्रत्येक राशीवाईज फरक पडेल त्याचंही ते विश्लेषण व्हॉट्सअपवर करतात. एवढंच नाही तर त्या ज्या अभ्यास करताना त्यांना जे काय अनुभव आलेत, त्यांना जे काही त्यांचं संशोधनामधून त्यांना जे काही सापडलं ते प्रत्येकाशी शेअर करतात. फोनवर वैयक्तिक बोलतात
त्याबद्दल आपले विचार मांडतात आणि हे सर्व करूनसुद्धा त्या उत्तम अशा गृहिणी आहेत. हा सगळा व्याप सांभाळून संस्थेचा, समाजाचा, जातकाचा हे सगळं सांभाळून त्या आपलं कुटुंब अतिशय व्यवस्थित सांभाळतात. कुटुंबातील सर्वांशी त्यांचा अतिशय उत्तम असा सुसंवाद आहे. त्यामुळं घरामध्ये त्यांनी एकोपा ठेवलेला आहे. कुटुंबातील प्रत्येकाशी त्यांचं अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिवेशनात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झालेलं आपल्याला दिसेल. या अधिवेशनालासुद्धा त्यांचे मिस्टर आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांची सून आहेत, ते संपूर्ण वेळ या अधिवेशनामध्ये उपस्थित आहेत हे आपल्याला दिसून येतच. मागच्या अधिवेशनाला बघितलं, त्यांचे मिस्टर, मुलगा तर होताच, पण त्यांची आई होती, वडील होते आणि बहिणीसुद्धा ह्या अधिवेशनाला उपस्थित होत्या, त्या सक्रिय होत्या. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या समीक्षा मॅडमला माझ्याकडून शतशः हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य द्यावं, परमेश्वराने त्यांना उत्तम आरोग्य आणि भरपूर असं आयुष्य द्यावं की ज्यामुळं त्यांच्याकडून ज्योतिषशास्त्राची भरपूर अशी सेवा होईल, प्रचाराचं कार्य होईल. सध्याच्या ज्योतिष व्यवसायातील बाजारूपणा जो आलेला आहे त्या बाजारूपणाला समीक्षा मॅडमचं हे निरपेक्ष वागणं हे दीपस्तंभ ठरावं ही स्वामीचरणी प्रार्थना. माझं लांबलेलं भाषण आपण संपवतो. मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष.